मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एकाच विमानाने प्रवास केल्याची माहिती समोर आली। या विमान प्रवासाचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत या विमान प्रवासादरम्यान काय चर्चा झाली यावर मिश्किलपणे भाष्य केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल। अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे। त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं, अशा काहीतरी गप्पा त्यांच्या झाल्या असाव्यात, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही। नाही काही योगायोगाचा काही मेसेज नाही। आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे? मला नाही वाटत की कोणाची गरज आहे। आता एवढे मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? जागाच नाही तर काहीतरी फालतूच्या गोष्टी करून पुन्हा नव्यानं काहीतरी याच्यामध्ये काही तथ्य नाही। ठीक आहे, आता ते सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चालले, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात। काही पारिवारिक होतं, कौटुंबिक होतं, प्रत्येक वेळी काही राजकारणाची चर्चा होत नाही आणि विमानात तर बिलकुल होत नाही, कारण विमानात इतके लोक ऐकणारे असतात की त्या ठिकाणी काय राजकीय चर्चा करणार आहे? नाही, मला याच्यावर काय अभिभाष्य करणाऱ्यावर देवेंद्रजी बोलू शकतात किंवा उद्धवजी बोलू शकतात। उच्च स्तरीय झाली की नाही माहीत नाही, पण उच्च दाबामध्ये जरूर झाली आहे। कारण जेव्हा तुम्ही हवेत वर जास्त जाता त्यावेळेस दाब खूप वाढतो, तो दबाव मला मात्र उद्धवजींच्या चेहऱ्यावर दिसत होता। मंत्री उदय सामंतांचा सोशल मीडियावरील स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरलाय। फडणवीस आणि ठाकरे एकत्र प्रवासानंतर त्यांनी एका सोशल मीडियावर स्टेटस ठेवला, योग्य लोक सोबत असतील तर चुकीची साथ लागत नाही। मंत्री उदय सामंतांचं हे सूचक वक्तव्य आहे। तर मंत्री उदय सामंतांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत हे सूचक वक्तव्य केलेलं आहे। हा हात एकामेकात धरून राहू, पण लोकात चर्चा मात्र हा हात नावापुरताच आहे अशी चर्चा आहे। हा हात एकमेकाचा सेकंड म्हणून धरला की एकमेकात हात दाबायसाठी धरला, हे येणाऱ्या काळात दिसेल। त्यामुळे कोणाची साथ कोणाला आहे आम्हाला आनंद आहे। आपल्याला दोन जर ते सगळे एकत्र राहून जर करतील तर आम्हाला दुखवण्याचं काही कारण नाही। असंच नांदा सौख्य भरे आणि महाराष्ट्राची भरभराट हो यासाठी मिळून काम करावं अशी जनतेची इच्छा आहे। आपली भावना व्यक्त केली असेल, पण आम्ही एकत्रच आहोत। एकनाथजी, आम्ही, देवेंद्रजी शेवटी इतके घट्ट बांधलेला आहोत की मागच्या 30 वर्षाची भाजपा शिवसेना युती आहे आणि अधिक मजबूत आहे। त्यामुळं त्या ठिकाणी स्टेटस ठेवलं तर फार चांगलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।